म्हणजे तिथे 85% जंगल होतं त्यावेळेस, घनदाट एकदम. घनदाट जंगल. हां. आणि कोणाची हिंमत नाही, आर्मीवाले सुद्धा एकटे जायचे नाही, आदिवासी होते लोकल. पण माझा स्वभाव असा होता, मी सर्वांची मैत्री करून नाही का जंगलात जायचो. तिथचे लोक अजूनही तिथचे लेडीज गुहेत राहायचे त्यावेळेस, आणि ते शिकार करायचे, हरणं आहे ना, लगेच मारणार, कातडं काढणार, लाईव्ह तिथे चूल मांडणार, त्याला पेटवणार, शिजवणार भात आणि तसे खाणार. म्हणजे एवढं आदिवासी, म्हणजे एकदमच रिमोट एरिया हो, एकदम रिमोट ट्रायबल, म्हणजे एकदम Tribal. म्हणजे स्टोन एज मधले सर. ते सर वातावरण मी बघितलेलं आहे स्वतः. 81ला 81-82ला 1.5 वर्ष होतो. तर ते करायचो. ते मग ते काय करायचे, चांबडे सोलायचे ना फ्रेश, ते मी घेऊन यायचो. यू विल नॉट बिलीव्ह, मी 7 ते 8 रुपयाला एक चांबडं, म्हणजे आम्हाला जे सिक्युरिटी मिळायचे पाकिट, स्पेशल अलाउन्सेस, म्हणजे ते ना रिमोट एरिया, 6 महिने पाऊस पडायचा भयंकर, एकदम मुसळधार म्हणजे. तर आम्हाला ते काही, तर मी प्याचोच नाही. तर एक सिगरेटचं पॅकेट दिलं मी, एक त्याची किंमत 500 रुपये असेल. मला एक हरणाचं चांबडं मिळायचं त्यावेळेस. तर ॲट एनी टाईम माझ्याकडे 10 ते 12 हरणाची चांबडं असायची त्यावेळेस. जस्ट इमॅजिन करा की म्हणजे हे ड्रीम वाटत असेल लोकांना की असं, म्हणजे आता तर कितकं कडक झालं की आता तुम्हाला पकडलं की लगेच होते.